युवा वारकऱ्यांनं विटेवर साकारलं विठ्ठल रुक्माईचं मनमोहक चित्र. आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्वत्र विठ्ठल भक्तीचा उत्साह पाहायला मिळत असताना येवला येथील युवा वारकरी रुद्राक्ष वाघ यांनी आपल्या कलेतून भक्तीची अनोखी अभिव्यक्ती साकारली आहे. विठ्ठल रुक्माईची प्रतिमा थेट विटेवर रेखाटत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या विटेवरील उभ्या रूपाला विशेष धार्मिक महत्व आहे. याच विटेवर रुद्राक्ष वाघ यांनी आपल्या कला कौशल्यातून विठ्ठल रुक्माईची आकर्षक प्रतिमा साकारली आहे. अत्यंत बारकाईनं आणि कलात्मक पद्धतीनं रेखाटलेल्या या चित्रातून भक्ती आणि कलेचा सुंदर संगम पाहायला मिळतोय. आषाढी एकादशीच्या निमित्ताने कलाकृती भाविकांचं विशेष आकर्षण ठरते. रामकृष्ण हरी. माझं नाव रुद्राक्ष संदेशवार. मी आज आषाढी एकादशी निमित्त या विटेवर विठ्ठल व रखुमाईचे चित्र साकारले. जसे 28 युगे कटेवर हात ठेवून तो पांडुरंग पंढरपुरात वास करत आहे, तो कशासाठी? या भक्तजनांच्या कल्याणासाठी. त्याच पांडुरंगाचे छायाचित्र मी या विटेवर साकारण्याची मला कल्पना सुचली वर मी ती कला त्या विटेवर साकारलेली आहे. आणि माझे याच्या मागे सुद्धा असे भरपूर कला मी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसे नथीवर सप्तशृंगीचे चित्र असो, किंवा चिलमीवर भोलेबाबाची वऱ्हाड, त्यांचा विवाह प्रसंग असो, किंवा कवडीवर शिवाजी महाराजांचे चित्रे, असे बहुतेक काम मी माझे कला जनतेपर्यंत पोहोचवण्याची प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या कलेसाठी मला 10 तासाचा अवधी लागलेला आहे. काय वापरलं त्यासाठी? त्यासाठी मी अपारदर्शक कलर वापरलेले आहे, ज्याला ॲक्रेलिक कलर म्हणतात. त्या कलरचा मी यूज केलेला आहे.